मागचा जन्म होता का, पुढचा जन्म आहे का, पाप आहे का पुण्य आहे का, खरा आहे का खोटा आहे, कोणत्या तपशिलाची चर्चा याच्यात. हे जगत रूपाने नटलंय किंवा दिसतंय ते काय आहे, बस एवढंच. प्रभू इतक्या रूपाने नटलेला आहे, को जितक्या रूपाने तो नटलाय तितक्या रूपाने आहे असं वाटतं. मग ते आम्ही सीमित केलं. जगत, जीव आणि परमात्मा. महाराज या तिन्ही शब्दाच्या पलीकडे गेले. ते म्हणाले प्रभूच, परमात्माच. आणि अशी एकत्वाची ही अवस्था, मूळ तेच, मध्य तेच आणि शेवटचं टोकही तेच, असं जे एकरूप एक संग समरूपेन, अशी जी ईश्वरी सत्ता, त्याला मी नमन करतो. बस हेच या पहिल्या 5 श्लोकांचं मतितार्थ आहे. जैसी वस्तूसी पालट नाही, काळत्रय एकची पाही, दृंग मात्र दृष्टी विण काहीही असे ना येथे. एक दृंग मात्र द्रष्टा जो परमात्मा आहे तोच एकमेव इथे आहे, बाकी याच्या व्यतिरिक्त दुसरं इथे काही नाही. मग तुम्ही म्हणाल हे चाललंय ते काय चाललंय, चाललंय तोही त्याचाच भाग आहे. चाललंय तेही काय आहे, त्याचाच भाग आहे. हा त्या ईश्वरी सत्तेचा विलास प्रतीत होण्याकरता हा थोडासा एक विलास मांडलेला आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. कोणची गोष्ट नीटनिटकी मांडून ठेवली की ती ग्राह्य होते आणि सेव्य होते. त्यालाच जेवणामध्ये जेवण करणं हा जसा एक प्रकार आहे, तसं जेवण मांडणं, त्याचं डेकोरेशन करणं, बरं का, टेबल सजवणं म्हणतात त्याला. किंवा पूर्वीच्या काळी पानाभोवती अशी मैरप काढत असत, सुंदर मैरप काढायची, सुंदर रांगोळी काढायची. मग आता फुलांची रांगोळी आली, नाही का. फुलं काही खायची नाहीत किंवा रांगोळी काही चाटायची नाही, किंवा मीठ कमी झालं म्हणून तिथली चिमट काय आपल्या जेवणात घालायची नाही. पण त्या रांगोळीमुळे किंवा त्या रांगोळीमुळे किंवा त्या मैरपीमुळे मधली जिलेबी जास्ती चविष्ट लागणार आहे अशातलाही काही प्रकार नाही. ती आहे ती आहेच. फक्त हा काय केलं, त्या एका ताटाभोवतीचा विलास मांडला. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी अमृतानुभवाच्या माध्यमातून श्रीहरीची लीला प्रकट केली, विलास मांडला. आणि म्हणून शब्द जास्ती न वापरता एका शब्दाभोवतीच हा सगळा गुंजारव चालू आहे. कारण का, अनेकांनी अनेक मत मांडली, म्हणून थोडंसं खंडन सुद्धा अमृतानुभवात आहे. आलं का लक्षात? हा, थोडंसं आहे, नाही असं काही नाही, बरं का. कारण का, 2 पक्ष पडले अद्वैत मांडत असताना. एकाने माया ग्रहित धरली, जगत नाशिवंत मिथ्या धरलं, म्हणून संन्यास मार्गाकडे गेले. हे सगळं वाईट आहे, हे मिथ्या आहे. घरदार प्रपंच याच्यात अडकू नये. काय काय सुरुवात झाली परमार्थाला, हे सगळं नाशिवंत आहे.
हे सगळं मिथ्या आहे, याच्या मागे लागू नका, याच्यात अडकू नका. काही नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर उत्तर देऊन टाकलं. अरे कुठे जातोस पळून? घरदार ओखटे म्हणजे नाशिवंत मिथ्या. घरदार ओखटे त्यजू म्हणशी तरी शरीरा एवढे जाड. काय रे, काय समजतोस? घर टाकलंस म्हणून शरीर टाकता येईल का? घरदार ओखटे त्यजू म्हणशी तरी शरीरा एवढे जाड. माय बाप त्यजू म्हणशी तरी काम क्रोध मद मत्सर अवघड. बहिणी पाठीच्या त्यजू म्हणशी तरी आशा तृष्णा मायेचे बंडरया. बहीण नको, बायको नको, आशा तृष्णा आहे ना. भाऊ नको, बाप नको, काम क्रोध आहे ना. अरे ते तर तुझ्या बरोबर तू वनात घेऊन गेलास, नाही का? हे कशातून झालं? हे नाशिवंत आहे, हे मिथ्या आहे, हे वाईट आहे, याच्यात अडकू नका. पण याच्यातून अडकून दुसऱ्याकडून काय सुटला असं नव्हे. शरीरा एवढे जाड त्यजिले ते काय कासया सांग पा मज पाशी आयसे. जेणे भेणे तू जाशी वनांतरा ते तव तू जशी सरसे रया. जे सोडून तू वनात निघालास ते तुझ्या अगोदरच तिथे जाऊन तुझं वाट पाहत आहे. म्हणून लक्षात ठेव, मिथ्या म्हणण्यापेक्षा, नाशिवंत म्हणण्यापेक्षा, वाईट म्हणून त्याची निंदा करण्यापेक्षा आहे त्याच्यातच जीवन सुखमय, आनंदमय, पावनमय कसं करता येईल या मार्गाला लाग. आणि हाच मार्ग ज्ञानेश्वर महाराजांच्या चितविलासाचा. अरे का मागे सांगितलंय, बायको नको म्हणाल, बहिणी नको म्हणाल, हे शरीरातलं झालं. लौकिक जगातलं शिष्य शिष्यनी आल्याच ना का नाही? का नाही येतच ना. अरे घर सोडलं मग मठ आलाच ना. मग मठ झाल्यानंतर मठाची व्यवस्था आलीच ना. काय संसार थाटला तो उपाधी असते आणि देवाची उपाधी नसते. विचारा, ही विश्वस्त बसले त्यांना विचारा की का हो देवळाचा काही तुम्हाला त्रास नसेल. ते म्हणतील महाराज जरा येऊन बघा म्हणजे कळेल. काय संसारात कोणी केसेस केल्या नसतील पण देवळा करता केसेस झाल्या. कळलं का तुम्हाला? होय, असंच आहे जीवन. म्हणून एक अंगाने तुम्ही म्हणाल की आम्हाला संसार नको, पण जीवन आहे तिथपर्यंत संसार मिथ्या, नाशिवंत, वाईट म्हणून टाकता येणार नाही. मग टाकता जर येत नाही तर आहे ते नीट का करू नये? माझं एक आर्ग्युमेंट सांगतो. कर्म तसं टाकता येत नाही, योग्य पद्धतीने केलं तर कर्मातून सुटका आहे. एक सांगू का? ज्या मुलांना अभ्यासाचा कंटाळा असेल त्यांनी अभ्यास करावा आणि मोकळं व्हावं. काय कळलं माझं बोलणं? नाही का? अभ्यासातून सुटका पाहिजे ना, अभ्यास करा, मोकळे व्हा. काय बाईला स्वयंपाकाचा कंटाळा आहे ना, एक भाजी नीट करून मोकळी हो. दोन भाज्या करायच्या आपटत आणि शेवटी नवऱ्याने पुन्हा शंख करायचा. ही काय भाजी केलीस, काही काय चपाती केलीस का, रबराचा तुकडा तेवढं ठेवलायस, नाही का? हो, काही काही चपात्या नवऱ्याला तोडून घास घालावाच लागत नाही. एकदा तोडायला सुरुवात केली की तो घास इथपर्यंत लांबत जातो.
अवघड आहे गणित. मग आता मला सांगा, स्वयंपाकातून जर मुक्तता पाहिजे असेल तर एक भाजी आमटी अशी कर की नवऱ्याने आवडीने खावी. एक नीट कर, म्हणजे कर्म योग्य करण्यामध्येच कर्मातून सुटका आहे, कर्म टाकण्यात नाही. हे पक्क पहिल्यांदा लक्षात घ्या. कसं तरी केलं म्हणजे पास झाला म्हणजे सुटला नाही. 1 वर्ष अभ्यास केला नाही, बस त्याच्यातच, आणि पुन्हा शिव्या. मेलेला अभ्यास करायला नको, गाव फिरतो भटकतो. काय म्हणजे अभ्यास केल्याशिवाय अभ्यासातून सुटका नाही, स्वयंपाक केल्याशिवाय स्वयंपाकातून सुटका नाही, तसं संसार केल्याशिवाय संसारातून सुटका नाही. आता कळलं असेल ना माझं बोलणं. म्हणून कोणाला वाटत असेल की मिथ्या आहे, नाशिवंत आहे, टाकून देऊन मोकळा व्हावं, कुठे टाकतोच? तुझी बायको कोण घेणार? तुझी अरे तुझी तुला सांभाळता येत नाही. हो, ते भागवतात एक गोवी आहे. एक माणूस आचरणात आणणार, दारा सुत ग्रह पान करावे भगवंतासी अर्पण. भागवतामध्ये लिहिले, दारा सुत ग्रह प्राण करा, भगवंताला बायको मुलं बाळ सगळी अर्पण करावी. आता एकाने विचारलं देव तर भेटायचा नाही, तर म्हणले आपल्या गावचा ब्राह्मण म्हणजे भूदेव, त्याला देऊन टाक. मग त्यांनी आपली बर काय, त्याला तसं काही कमी नव्हतं, 7-8 पोरं, बायको, घरात काही 4 भांडी होती, अमकं होतं तमकं होतं, काय होते, पैसे गेले. म्हणले महाराज भागवतात लिहिलंय त्याप्रमाणे मी वागायचं ठरवलं. काय ठरवलं? भागवतात लिहिलंय दारा सुत ग्रह प्राण करावे भगवंतासी. ही दारा, दारा म्हणजे बायको, नीट लक्षात घ्या. काय म्हटलं मी? दारा म्हणजे बायको. दारा सुत ग्रह प्राण करावे भगवंतासी अर्पण, हे आणलंय. ते म्हणले माझीच मला पोसवत नव्हती म्हणून माहेरी पाठवली आहे. तिचं माझं जमिना म्हणून तिला सांगितलंय 4 महिने सुखाने राहा, मी आपलं 200 रुपये मनी ऑर्डर पाठवतो, पण इकडे येऊ नकोस. आणि तुझी काय करू? नाही म्हणले भागवतात सांगितलंय दारा सुत ग्रह प्राण करावे. हे वाचायला ठीक आहे, याचा अर्थ असा आहे की कोणते जे कर्म आहे त्याचा करता मी नाही, त्याचा करता प्रभू आहे. या भूमिकेतून अर्पण करणं म्हणजे अर्पण करणं, नेऊन देणं नाही. काय तो म्हणला मी काय फक्त बायका पोरं दिली, भांडी सुद्धा दिली, बँका, अरे पण नेऊन दिलीस ना, तुला पोसवत नाही म्हणून दिलीस. लक्षात ठेवा. तेव्हा कोणत्याही ओवीचा अर्थ करताना नीट करावा. तसं इथे हे कशातून निर्माण झालं? मिथ्या, नाशिवंत, हे फार वाईट आहे, याच्यात अडकतो मनुष्य. अरे कुठे सुटलाय? नाही का? अडकलं म्हणता तुम्ही, पण जे सुटले म्हणतात ते तरी सुटलेत का? कोणीही सुटला नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, घरदार अवखटे तेजू म्हणशी तरी जे सोडून जवरी संगू प्रकृतीचा. ज्ञानेश्वरी काढून बघा, फार सुंदर लिहितात. जवरी संगू प्रकृतीचा तवरी त्यागुण घडे कर्माचा, ऐसी आई करू म्हणती तयाचा अग्रोची उरे. मी करणार नाही, मी सोडून देणार, एवढं सोडून देणार शब्दच राहतो, सुटत तर काहीच नाही. 12 वाजता भूक लागतेच ना, काय सुटतं? 12 वाजता भूक लागतेच. अगदी पुन्हा 4 वाजता तोंड चाळवायला, आणि वय वाढत जातं तसे जास्ती लागतं. काय गंमत आहे मला काही कळत नाही. म्हणजे जेव्हा डॉक्टर सांगतात जास्ती खाऊ नका, तुमच्या पोटाला चालत नाही, खाऊ नका, आणि तेव्हा खावंसं वाटतं. आणि मग वय झालेलं असतं, सुना बळा अशा खाल्या आता खाल्या असतात, आणि मग म्हटलं जातं आण, अहो तुमचं पोट बिघडतं आणि किती खाता. अवघड आहे सगळं गणित, गोष्ट अवघड आहे. याच्या करता म्हटलंय संसार दुःख मूळ. त्या अभंगाची चाल सुद्धा चांगली आहे. काय
जात्यावर बसून असं दळत बसावं की नाही? संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. एक विशिष्ट लेवलला ठीक झालं. पण हे निघालं कशातून? इथे चाललंय आपलं मिथ्या नाशिवंत, हे वाईटच आहे, या दृष्टिकोनातून निर्माण झालं. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले उत्पत्ती काय, स्थिती काय, लय काय, हे सगळं एक प्रभूच आहे. आणि इथपर्यंत विषय येऊन असं जे ईश्वरी तत्व आहे, अशी जी आत्मसत्ता आहे, त्या सत्तेला मी वंदन करतो. आणि इथून पुढे आता प्राकृतमध्ये ओव्या सुरू झाल्या. पहिल्या प्रकरणाची पहिली ओवी सुरुवात झाली. ऐसिये निरुपाधिके जगाची जे जनके, त्या वंदिली मी मुळिके देवो देवी. फार सुंदर विषय इथे आहे. ऐसिये निरुपाधिके, याच्यातलं काय आहे मंडळी? मी माझ्या परीने जितकं जास्तीत जास्त खुलवून सांगायचा प्रयत्न करीन, पण थोडीशी एक अध्यात्माची ही बॅकग्राऊंड असेल तरच विषय नीट समजतो, नसेल तर जरा अवघड जाईल, हे मात्र नक्की आहे. अलग लक्षात. तरी पण माझ्या परीने मी जितकं खुलासेवार, काही मी धावपळ करणार नाही, काही मला संपायची काही गरज नाही आहे. 2 ओव्या जरी ऐकल्या नीट तरी पुष्कळ झालं. ऐसिये निरुपाधिके जगाची जिये जनके, निरुपाधिके जनके मुळिके देवो देवी. काय आलं या ओळीमध्ये? निरुपाधिके जनके मुळिके देवो देवी. समजून घ्या. ऐसिये निरुपाधिके, बर का, ब्रह्म निरुपाधिक आणि बाकी सगळी उपाधी. पुरुष इथे शब्द वापरला नाही, पण मुद्दाम वापरतो. पुरुष निरुपाधिक, प्रकृती उपाधी. माया ही ब्रह्माची उपाधी मानलंय. वेदांत शास्त्र काय सांगतं? माया ही ब्रह्माची उपाधी. बरोबर आहे ना? इथे त्या देवी सुद्धा निरुपाधिक म्हणतायत. हे ज्ञानोबारायचं वैशिष्ट्य आहे. हे दिसतंय ते काय? जगत. जगत काय? माया. माया काय झाली? ही उपाधी झाली. माया ही ब्रह्माची उपाधी. लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उपाधी नाही. उपाधी असू कसं शकेल? एक सत्ता जर त्या रूपाने नटले तर उपाधी कशी? परिच्छिन्न असेल तर उपाधी, एक रूप असेल तर उपाधी नाही. चला, आता माझ्या परीने जितकं मी समजून सांगायचं सोपं तितकं करीन. मला माझ्या फेटाचा उपाधी होते. एक कीर्तन फार तर फार 2 तास. अरे का, मग माणसं तिथे उभी असतात दरवाजात, तिथपर्यंत नीटनेटका असावं म्हणून डोक्याला फेटा ठेवतो. आणि एकदा गेटच्या बाहेर गेल्यानंतर तो फेटा काढून फेकून देतो. कळलं? पण डोकं काढून कधी ठेवलं नाही बाजूला. माझं बोलणं कळलं? काय म्हटलं मी? फेट्याचं ओझं वाटलं, पण डोक्याचं ओझं वाटलं नाही. फेट्याचं ओझं का वाटलं? ते निराळं आहे म्हणून वाटलं. डोकं माझ्याशी जोडलेलं आहे म्हणून डोक्याचं ओझं नाही. चला, हा माझा दृष्टांत झाला. आता तुमचा. सगळे अगदी पॅन्ट बिन बुशर्ट वगैरे घालून येताना घरी गेल्यावर एका गंजी फ्रॉकवर किंवा साधा पातळ सदरा लेहंगा वगैरे नाही हो म्हणले, आज जड जाते. जड जाते काय? काय जड झालं तुम्हाला? लक्षात घ्या. जे परिच्छिन्न असेल तेच उपाधी आहे. अपरिच्छिन्न असेल तर उपाधी कशी? तसं देवी जर परिच्छिन्न असेल तर उपाधी.
देवी जर अपरिच्छिन्न आहे तर उपाधी कशी? लक्षात येते का नाही मंडळी? काय चला अजून पुढे. एखाद्या बाईचे सुंदर केस असतात, लांब लचक मोठे, लांब लचक केस असतात. त्या केसाचं तिला कधी ओझं झालंय का? नाही कधी ओझं. कारण ते तिचे अंगभूत आहेत, नाही का? एखाद्या माणसाचं नाक लांब असतं, त्या नाकाचं त्याला ओझं झालं, आणि एकाचं आकुड होतं म्हणून त्याला ओझं झालं नाही. असं कधी झालं का? लांब असू दे नाही तर आकुड असू दे, कसंही असू दे, जे मूलभूत आहे, जे एक रूप आहे, त्याचं ओझं कधी होत नाही. हाताचं ओझं होतं, हाताला ओझं होतं, हाताचं ओझं नाही. आता आपला देवोदेवी विषय चाललाय बरं का? काय चाललाय? हाताला ओझं होतं म्हणून म्हणतो जरा ही पिशवी घ्याव, नाही का? हा नवरा बायको असेल तर ती बायको बटाटे वगैरे घेते. अहो मी किती वेळ वाचते, जरा घ्या ना तुम्ही. बरोबर, माझ्या लक्षात आलं नाही, घेतलं. ती असं कधी म्हणली नाही की हात घ्या माझा. मी काय म्हटलं, इथे नाही त्या पद्धतीने माझ्या पद्धतीने मी सोपं करून सांग. आता हे बघा, पक्क लक्षात येईल तुमच्या की जे एक संघ आहे, समरूपेन एक संघ आहे, त्याचं ओझं कधी वाटत नाही. जे परिच्छिन्न आहे त्याचं होईल ओझं. तसं देवाहून देवी जर निराळी असेल तर ती उपाधी. देवी आणि देवो जर एकरूप असेल तर उपाधी कशी? आता हे पहिल्या ओळीपासून अमृत अनुभव संपेतोपर्यंत लक्षात ठेवा. बस एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला बरोबर कळेल, नाही का? म्हणून अजून सांगतो, व्यवहारामध्ये आपल्या बायकोचा आपल्याला त्रास होईल, बायकोला नवऱ्याचा होईल. असं काही नाही आहे की बायकोचा त्रास होतो असं नव्हे आणि तुमचा तिला होत नाही असं गृहीत धरायचं कारण नाही. कितीही चांगला नवरा असला तरी होतोच, कितीही चांगली बायको असली तरी जे काही त्रास व्हायचा होतोच, नाही का? आपल्या मनाविरुद्ध झाले तरी त्रास होतो. अगदी काही नवरा काही काठी घेऊन मारतो बिरतो असं नव्हे, पण जरा सडी घशाला धक्का दिला तरी तेवढा तरी त्रास होतोच. म्हणजे त्रास होत नाही असं काही म्हणण्याची गरज नाही. अगदी माझ्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. हे तुम्हाला बरं वाटण्याकरता बोललो. मला माहिती होतं माणसांचं लक्ष काय असतं, माणसं कोण कुठे केव्हा बघतात. आता माझ्या नजरेतून काय सुटतं का? नवरा बायकोचे विषय आले की तुम्ही आईसाहेबाकडे बघितलंच पाहिजे, माझी खात्री आहे. बायका तर वळून वळून बघतात की जणू काय आजच माझं लग्न झालंय. काय पत्नी असली तरी भिन्नच, पती असला तरी भिन्नच, मुलगा असला तरी भिन्नच. जे आपल्याहून परिच्छिन्न असेल, मग आपल्याला कधी त्रास झालाय का? आपल्याला कधी ओझं झालंय का? नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून इथे देवी जेव्हा उपाधी म्हटली गेली तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, कसं म्हणतोस उपाधी? हा प्रभूचा विलास आहे. जगत रूपाने प्रभू नटलेला आहे, मग चांगला असू दे नाही तर वाईट असू दे, सगळं तोच आहे. तुकाराम महाराज बघा कसं कौतुकाने लिहितात, विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल. सुखही विठ्ठल आणि दुःखही विठ्ठल. दुःख उपाधी नाही, कळलं का? सुख ग्राह्य आणि दुःख त्याज्य का? उपाधी म्हणून नाही. सुखही विठ्ठल दुःखही विठ्ठल हा चिदविलास. दोन्ही ग्राह्य धरलं आणि दोन्ही जेव्हा तुम्ही ग्राह्य धराल
तेव्हा खऱ्या अर्थाने सुखी व्हाल. हे बघा, इंजेक्शन टोचणार आहे हे गृहीत धरा, म्हणजे टोचत नाही. माझं बोलणं कळलं का? तुम्ही अगोदरच असं 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 करा, म्हणजे अजून त्यांनी सुई काढली नाही तर तुम्ही अंग चोरता. मग ते तुम्ही अंग चोरता म्हणजे काय करता? ती कातडी अशी आकुंचन, म्हणजे स्वीकारायला त्या मोकळं बसा ना. डॉक्टर म्हणतात तो मोकळं सोडून द्या, मग तो अहो जर मोकळं सोडा म्हणतात, तो घालतो, त्यांनी काढलं, दिलं दिलं. माझं म्हणणं कळलं का? तसं दुःखाचा सुद्धा स्वीकार केला तर ते दुःख सुद्धा दुःख वाटत नाही. तुम्ही अगदी गृहीत धरलेलंच असतं की अगदी उंबरठ्याचं माप ओलांडून आले की तुमचा पाय हातात घेऊन चेपत बसेल, त्या सोडून. केशवभाऊ, तुम्हाला काय झालं मान हलवायला? का हसताय का? काही चुकीचं सांगितलं का? हे गृहीत धरतात माणसं. या बायका तर फारच भयंकर काहीतरी गृहीत धरतात. सून आली की मी अशी बशीन, मग ती मला चहा आणून देईन. अगे विसर, कप बशी चहा पिले, कप बशी धुवायला तुझ्या हातात नाही दिली तर मीची अगोदरच उतरवली. काय, पण पहिल्यापासून गृहीत धरावं. आपल्याला होईल तिथपर्यंत आपण करावं, जेवढं होईल तेवढं करावं, जेवढं होईल तेवढा आनंद भोगावा, कशाचाच त्रास होणार नाही. तुम्ही जे गृहीत धरताय ना की असं होईल, मग तसं होईल, मग तसं होईल, काहीही तुमच्या मनासारखं होत नाही. आलं का लक्षात? तुम्हाला असं वाटलं की सून आल्यानंतर काही काही करणार नाही, तुम्ही लिहून ठेवा. हे गृहीत धरा आणि मग जे काही करील ते उत्तमच आहे. माझं बोलणं कळलं? काय म्हटलं मी? काही करणार नाही हे गृहीत धरा आणि मग चहा दिला तरी वा 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 बाळा, काय चहा, वा वा. काय, हा पिठलं चांगलं झालंय पण मीठ जास्ती झालंय. काय, पिठलं छान झालंय पण जरा मीठ जास्ती झालंय, उद्या कमी घाल. हा, माझं म्हणणं कळलं का? सुख सुद्धा ग्रहित धरावं लागतं, तसं दुःख सुद्धा ग्रहित धरावं लागतं. आणि ग्रहित धरल्यानंतर त्याचा त्रास होत. हा, आता विलास सांगायचा आहे ना, हे काही साधा विलास आहे का? अहो, चिदविलास आहे. नाही नाही, आहे नाही, चाललंय ते सगळा चिदविलासच आहे. हे आहे तो सगळा चिदविलास आहे. चांगलं काय, वाईट काय, हे खरं काय, खोटं काय, विशिष्ट लेवलला खरं खोटं चांगलं वाईट आहे तो प्रभू स्वरूपामध्ये विलासच आहे, नाही का? किती आले किती गेले, काय तिथे पत्ता आहे का? विश्वरूपामध्ये काय काय चाललंय बघा. जगत चालूच आहे, बघितलं का तुम्ही? काय, बॉम्बस्फोट चालूच आहे, दुष्काळ चालूच आहे, माणसं मरतायत, म्हणून कोणी जन्माला यायची थांबली नाही. काय, इथे माणूस असा पडलेला बघतो, घरी येतो, पुढे हॉटेलमध्ये शिरतो, मेला हो, बटाटे वडा आण. काय, इथे मेलेला बघतो, पुढे सरतो, जरा बटाटे वडा आण. काय, हा, जरा चहा कडक आण. चांगला बिला चहा बी पितो, घरी येतो. काय, अगं ट्रॅफिक जॅम झाला होता, ऍक्सिडेंट झाला, तो कोणतरी मेलं होतं, उशीर झाला, मी खाऊन आलो बटाटे. बरं, धन्य, चांगलं नाही, काही चुकलं नाही, हाही विलासच आहे. मी नावं ठेवतो वगैरे असं काही नाही आहे. मी तुमच्या पुढे एक वस्तुस्थिती मांडलेली आहे. वस्तुस्थिती नीट बघा, चांगलं काय, वाईट काय, काय घडतंय काही नाही, म्हणजे विलास समजेल, म्हणजे देवी समजेल. आणि ज्यांना उपाधी वाटली ते पळत गेले, गिरीकंदरात गेले, डोंगरात गेले, तरी उपाधी संपली नाही. कारण त्यांनी उपाधी म्हणून बघितलं. महाराज म्हणाले, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे गा सर्वत्र, पण ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. उपाधी माझी गुप्त, तू उपाधी म्हणून बघतोयस म्हणून तुला त्रास आहे.
त्याच्यातलं गुप्त चैतन्य बघ, म्हणजे तुला कळेल. उपाधी नाही, हा त्या प्रभूचा सगळा विलास आहे, हे त्याचं सगळं कौतुक आहे. म्हणून लक्षात ठेवा, ऐसिये निरुपाधिके. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञानामध्ये देव जसा निरुपाधिक आहे तसं देवी सुद्धा निरुपाधिक आहे. इथे ब्रह्म माया, पुन्हा पुन्हा सांगतो, ब्रह्म माया शब्द नाही, प्रकृती पुरुष शब्द नाही, दृश्य द्रष्टा दर्शन नाही. इथे एक शब्द शिव आणि शक्ती. पण शिवशक्ती दोन शब्द जरी वापरले तर आहे तो शिवच. म्हणून देवो देवी हे निरुपाधिक आहेत. मागील श्लोकार्थानुसंधाने एकार्थे जे द्विवचने देवो देवू जगत्कारिणी उपाधी रहित. देवो आणि देवी हे दोन्हीही उपाधी रहित आहेत. यांना कोणची एक, पुन्हा अजून एकदा सांगतो, विशिष्ट विषय विशिष्ट पातळीवरून ऐकायचा असतो. माझं बोलणं कळलं का? अर्थ सुद्धा त्या लेवलनी ऐकले तर कळेल, नाही तर काही कळायचं नाही. आलं का लक्षात? नको तिथे नको ती थेरी लावली तर मार खायची पाळी येईल. आध्यात्मिक जगत हा एक भाग निराळा आहे, आध्यात्मिक चर्चा हा एक भाग निराळा आहे, व्यावहारिक जगतामध्ये जगत असताना तो एक भाग निराळा आहे. याच्यामध्ये कुठेतरी एक लाईन मारलीच पाहिजे तरच कळेल. म्हणजे त्याचाच हा विलास आहे, गृहीत धरून जगावं म्हणजे आनंद आहे, नाहीतर सगळा घोटाळा होऊन जाईल, घोटाळा होऊन जाईल. म्हणून नीट लक्षात घ्या, त्याच्याकरता सांगितलं, हा तत्वज्ञानाची परिसीमा आहे. फक्त समजून घ्यावं की हे काय आहे. कारण सगळे अडकलेले आहेत. कोण मिथ्या म्हणतायत, कोण नाशिवंत म्हणतायत. कालच सांगितलं, नाश तर काही पावत नाही, फक्त परिवर्तन होतं. काय मूळ घटक तेच आहे, त्याचं स्वरूप पालटतं, एवढंच. याच्यापेक्षा नाशिवंत काहीच नाही आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले, या लागी हेची आद्य वंदिली मी प्रसिद्धे येथे दिसत असे वचन विरोधे आशंका ठाव. जेथ अर्थू जरी एकची जाण तरी कासया येथे द्विवचन. आता शंका, दोन्हीचा जर अर्थ एकच आहे तर देव आणि देवी इथे शब्द निराळे वापरण्याची गरज काय? बोलणं समजलं? समजून घ्या नीट. दोन्ही जर एकच आहेत मग इथे देव आणि देवी हे शब्द का वापरले? उत्तर तेच देतात. आणि उपाधी संबंध न येऊन जगत कारण कैसे, आणि उपाधीचा संबंध न येता हे जगत निर्माण कसं झालं? जगत निर्माण झालं नाही हो, जगत कोणी निर्माणही केलं नाही हो. अहो, जगत रूपाने तोच नटलाय, हे लक्षात घ्या. निर्माण केलं तर करणारा एक आणि जगत एक असं द्वैत होईल. इथे तोच त्या रूपाने नटलाय. म्हणून महाराज म्हणाले, किंवा निरुपाधिक जरी असे तरी वंदना योग्य कैसी होती आणि वंदिली ऐसी युक्ती बोलिली मुळे. मग निरुपाधिक जर आहेत तर मग वंदनाची तरी उपाधी कशाला? समजतंय ना मंडळी? अवघड आहे. काय भूमिका समजली की समजेल. निरुपाधिक जर आहे तर वंदन करायची गरज काय, पाय पडायची गरज काय? नीट सांगतो ना. काही माणसांना ते पाय पडणं आवडत नाही. मुली लग्न झाल्याबरोबर त्या पाय पडायला तयार नसतात. मी तुम्हाला एक सांगते, मी कुणाच्याही पाय पडणार नाही. आय एम नॉट गोइंग टू बेंड. नको बेंड, म्हातारपणी आपोआप बेंड येईल. मी कुणाच्या पाया पडणार नाही. आम्हाला कुणाच्या पाया पडायची सवय नाही. किती जणांच्या असं करायचं? बरोबर, मान्य. माझं बोलणं कळलं? दुसऱ्याच्या पायाला हात लावणार नाहीस, पण स्वतःच्या तरी पायाला हात लावा लागतोस की नाही? काय का स्वतःच्या पायाशिवाय? लक्षात घ्या इथे काय म्हणतोय मी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निरुपाधिक आहे तर
वंदन करायची गरज काय? किंवा उपाधी संबंध विणे तर कैसे घडले वंदन, वंदिता असे कैसे उंपटलात ऐसे सद्गुरुपाद स्मरोणी कीजेल काही एक विवरण ना तरी गुरुकृपाची आपण दाखवी. आता या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तरी काय सांगणार. आता गुरुकृपा जे प्रगट करील ते मी तुमच्या पुढे मांडते. काय म्हणतात? गुरुच्या कृपेने जे प्रगट होईल प्रस्तुत दोघे ते कोण कोण हे तव पाहो विवरून. आता हे प्रस्तुत दोन कोण आहेत? मग तेनेची अन्वय परिहरण आक्षेप पावे निखळ जे त्रिंग मात्र जाण जे की सच्चिदानंद घरी परिपूर्ण आपण या आपण नित्योपलब्ध. बघा हे ईश्वरी सत्ता कशी आहे? नित्य उपलब्ध आहे. नीट आहे का? नित्य उपलब्ध. आम्ही कुठे उभे आहोत? काय आता सध्या काम नाही, धंदा नाही, बघावं जरा देवाच्या मागे लागलोय. कशाच्या मागे लागलोय? सध्या जमेल तेवढं आपलं देवदेव करतो. बरं, चांगलं. हे 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 नीट समजून घ्या पहिला. हे तसं काही नाही. एक मागे सांगितलेलं आहे, अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते. कशावर विवरण चाललं आता? नित्य उपलब्ध. अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते. प्राप्त वस्तू ही नित्य प्राप्त असल्या कारणाने नित्य अप्राप्त आहे. असे उगे स्थिर होऊन बघू नका माझ्याकडे. काय म्हटलं मी? अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते. काय? नीट आहे का? अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते. प्राप्त वस्तू ही नित्य प्राप्त असल्या कारणाने नित्य अप्राप्त आहे. प्राप्त वस्तू कशी प्राप्त होणार? जे तुम्हाला प्राप्त आहे ते मिळणार का? मग मिळणार नाही म्हणजे काय आहे? अप्राप्त आहे. समजलं का नाही? मिळणार नाही म्हणजे काय? तर अप्राप्त आहे. म्हणजे अप्राप्त आहे म्हणून अप्राप्त नाही, प्राप्त आहे म्हणून अप्राप्त आहे. बाबा महाराज प्रवचनाला आज का येणार नाहीत? तर आलेत म्हणून. कळलं का नीट? नाही का? आज बाबा महाराज प्रवचनाला येणार आहेत का? बिलकुल नाही. बाबा महाराज येणार नाहीत का? आलेत म्हणून. याला लॉजिक म्हणतात. तर्क जो मांडला जातो, नाही का? अप्राप्त आहे म्हणून तसं नाही, प्राप्त आहे म्हणून प्राप्त होणार नाही. अजून एक गंमत सांगतो. एखादी वस्तू असते तेव्हा लक्षात येत नाही, जेव्हा नसते तेव्हा लक्षात येते. लक्षात का येत नाही? तर आहे म्हणून लक्षात येत नाही. उदाहरण देऊ. आता तुमच्या घरामध्ये हे कपाट आहे, अमका आहे, तमका आहे, टेबल मांडलेला आहे, एक फ्लॉवर पॉट आहे, अमका आहे, तमका आहे, एखादा पुतळा ठेवलेला आहे शिवाजी महाराजांचा आहे, किंवा आणखीन काही कोणाचा छान सुंदर डेकोरेटिव्ह ठेवलेला आहे, सगळे पीसेस. रोज त्याच्याकडे आपलं लक्ष असतं. पण एखादा जर बाजूला झाला तर आपल्या लक्षात येतो. बाजूला गेल्याबरोबर त्यांनी बायकोला विचारलं, इथला तो बारका पुतळा दिसत का नाही ग? दिसत का नाही ग? ते म्हणले रोज विचारत नव्हता. अगं रोज दिसत होता म्हणून विचारत नव्हतो, आज दिसत नाही म्हणून विचारतोय. म्हणणं लक्षात आलं का? चला, मागे एक दृष्टांत दिला होता, माझ्यावरचाच देतो म्हणजे आता अजून चांगलं कळेल. माझ्या डोक्याचा फेटा लक्षात आला का तुमच्या? आत्ता केव्हा लक्षात आला? फेटा बोलल्यावर लक्षात आला, बरोबर ना? इतक्या वेळ का लक्षात आला नाही? तर होता म्हणून. बरोबर आहे ना? आता जर मी इथेच येऊन बसताना फेटा बांधून न येऊन बसलो असतो,
डोक्याला फेटा नाही, सगळे महाराजच आहेत ना, म्हणजे इथपर्यंत पोचले असते काय. फेटा का लक्षात आला नाही आणि का लक्षात येत नाही, तर फेटा आहे म्हणून. घातला नाही तर लक्षात येईल. तुम्ही एखाद्याच्या घरावरून रोज जा, कुणाच तुमच्याकडे लक्ष जाणार नाही, पण एका दिवशी 14 खांद्यावरून जा, काय म्हटलं मी, रोज चालत जा, कोणी तुमच्याकडे डुंकून सुद्धा बघणार. पण एक दिवस असं कसं हो, कालपर्यंत आमच्या दारावरून चालत जात होते आणि आज खांद्यावर निघाले. आहे तेव्हा चौकशी नाही, नाही तेव्हा हे नित्य उपलब्ध आहे म्हणून केव्हाही कळणार नाही. चला, आता मी तुम्हाला म्हटलं ना, मला जितकं सोपं करून सांगता येईल तेवढं सांगितलं. नित्य उपलब्ध ईश्वरी सत्ता कशी आहे, नित्य उपलब्ध. मग आता नित्य उपलब्ध असल्या कारणाने कसं लक्षात येईल तुमच्या, कळणारच नाही, लक्षातच येत नाही. कारण का, परमात्मा हा परिच्छिन्नपणाने प्राप्त होण्याचा विषयच नाही. जो अपरिच्छिन्न आहे, तुमच्याशी एकरूप होऊन आहे, त्याला असं बाजूला काढून कसं देता? तो काय हातातून राख काढायची आहे का? हातातून राख काढता येते, हातातून गंडा दोरा काढता येतो, पण हातातून हात काढता येत नाही. माझं बोलणं कळलं का? इथे काहीच काढता येत नाही, हातच. लक्षात ठेवा, अलौकिक आहे. म्हणून कसा शब्द वापरला ज्ञानेश्वर महाराजांच्या एका शब्दाचा अर्थ इतका, आपण 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 आपल्याला नित्य उपलब्ध आहे. कधी तुम्हाला मिळाला नाही काय? कधी हरवलाय का तुम्ही? असेही येडे आहेत, काय सांगताय. हो, हरवलेलेच असतात. एक आमचे, जाऊ द्या, वेळ नाही मला हे सगळं. बरं चला सांगतो. एक आमच्या जुन्या काळचा वारकरी दृष्टांत आहे. अगदी म्हणजे मी सांगेन, जोग महाराजांच्या काळापासून किंवा जुन्या काळापासून चालत आलेला दृष्टांत आहे. असंच बोलता बोलता मलाही आठवलं. एक वेडसर नवरा होता, बायको शहाणी होती, मी आपलं बावळट नारायण. आलं का लक्षात? असतं असं कुठे कुठे. सगळेच नवरे शहाणे असलं तर मग कसं व्हायचं? नवरा बावळट, जुना काळ. मग आपलं ते वाटणी पिटणी झाली सगळी, मग सगळी ती बायको संसार बघायची, घरदार शेतीवाडी होती, सगळं तिनेच बघायचं, अमकं करायचं. मग ती म्हणाली, तुम्ही आता एकच करा, काही करू नका, नुसतं बसून राहा, निवांत आपलं बसावं, बायकोने आणून ठेवावं, खावं. मग एक दिवस तिची तब्येत बिघडली, मुलं बाळ कोणी जवळ नव्हती. मग ती म्हणाली की ती म्हणाली जरा बाजारात जा आणि एक करा, आता तांदूळ घरात नाही, ते पैसे घ्या आणि एवढे 1 किलो तांदूळ घेऊन या. अगं म्हणला, मी बाजारात गेलो हरवलो तर. मी जर हरवलो तर कसं काय व्हायचं? त्या बायकोला आपली कुंडली माहिती होती, येडं कसं पदरात पडलंय. अशा पुष्कळ बसलेल्या आहेत, त्यांना माहिती आहे. काय अवघड आहे हो गणित. झालं. मग ती काय केलं, तिने गुडघ्याच्यावर काळा दोरा बांधला, असा दोरा बांधला आणि त्याला सांगितलं, या दोऱ्यावर लक्ष ठेवा, दोरा आहे म्हणजे तुम्ही आहे. आता काहीतरी सिद्धांत सांगावा लागतो की नाही. दोरा आहे म्हणजे तुम्ही आहे. मग म्हणला, हे बरं सांगितलंस, आता बघ, मी म्हणला जातोच.
आणि झालं बाबा, ते गेलं, घेतलं. चालता 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 त्या दोरा ढिला झाला आणि गुडघ्यातून सरकून खाली घोट्यापर्यंत आला. आणि तो खाली गेला, त्याला कळलं, बघतोय तर काय म्हटलं, मी हरवलो. काय झालं? मी हरवलो, मी हरवलो. सगळे म्हणले असंच आहे. आणि हालेनाच. काय मग शेवटी दुसरा एक तिथला ओळखीचा होता, मग वामनराव तुम्ही असं काय करता? अहो हरवला कसा तुम्ही? अहो कसा म्हणला? हा, माझ्या तिने सांगितलं होतं इथे दोरा आहे तिथपर्यंत आहे. असं आहे वय म्हणले. मग त्यांनी काय केलं, हळूच त्याला न कळत दोरा तो वर सरको. हा बघा, आत्ता सापडलो म्हणला मी. कळलं का? आता पहिला तरी हरवला होता का? आणि नंतर तरी सापडला होता का? मग तो बरोबर. आता मग तो मनुष्य म्हणाला, आता तो दोरा सोडू नका, धोतर वर गुडघ्यापर्यंत गेलं तरी चालेल, पण दोरा धरून चाल. मग ते एक धोतर टांगेवरच खाली, एक वर, आणि ते दोरा धरून. बायको म्हणली, बघा आलो की नाही? म्हणली, धरून आलो. अगं म्हणले, मी सरकत गेलो खाली, सापडलोच नाही. नीट लक्षात घ्या, अर्थ कळला का? कोण कोणाला मिळालं? अहो त्याचं येड्याचं सोडून द्या, ते येडं तरी होतं, तुमची तरी तुम्हाला ओळख आहे का? त्याचा दोरा खाली गोट्यापर्यंत सरकला, तुमचा केव्हा सरकला तेच कळकलं नाही. म्हणून शेवटी एक ओवी सांगतो, गुरु काय करतात? आम्हासी जे आम्ही पण ते गुरुराये दाविली खूण. आमच्या सद्गुरुनाथांनी आम्हाला आमची ओळख करून दिली. माझे मज कळले, माझे मज कळले, माझे मज कळले प्रेम सुख. आता मला माझं आनंद नित्य उपलब्ध. शब्द काय वापरला? येथे सत ते सत्ता जाण, चिद म्हणजे सिद्ध ज्ञान, या दोहीसी निपटून भेदूच नाही. सत, सत म्हणजे काय? सत्ता. चिद म्हणजे काय? सिद्ध ज्ञान. पण इथे ज्ञान आणि सत्ता हे दोन नाही. माझं बोलणं कळलं का? ज्ञान आणि सत्ता दोन नाही. आता चला कसं समजून सांगू. माझ्या परीने जे सुचेल ते सांगेन, बरोबर असेल नाही तर चुकीचं असेल. हिंदुस्थानचा राष्ट्रपती म्हणल्यामध्ये सार्वभौम सत्ता आली ना त्याच्या हातात, बरोबर आहे ना? आता ठीक आहे, मलाही कळतं कॉन्स्टिट्यूशन नाही असं काही नाही, आलं का लक्षात? हो, किती कायदा खाली पास करावा लागतो, बरोबर आहे ना? कॅबिनेटच्या डिसिजनवर राष्ट्रपतीने सही करावी लागते, बरोबर आहे ना? कॅबिनेटने डिसिजन घेतलं की राष्ट्रपतीने सिग्नेचर करावी, ॲसेंट म्हणतात त्याला. मग राष्ट्रपतीची ॲसेंट लागते. हां, आणि त्यांनी ती करायलाच पाहिजे असं कॉन्स्टिट्यूशनमध्ये बंधन आहे. कॅबिनेट जे गाईडलाईन देईल त्याप्रमाणे राष्ट्रपतीने वागायचं. पण झैल सारखा जर निघाला, ते ॲसेंट द्यायला तयार नव्हता. लक्षात ठेवा, त्याची सही झाल्याशिवाय तो कायदा पास होत नाही. मग एखादं त्याच्या कॅबिनेटने सांगितल्यावर त्यांनी सही करायला पाहिजे, सत्य, पण केलीच नाही तर मग पार्लमेंट भरवावं लागेल. तिथे मेजॉरिटीने त्याचं वागणं चुकीचं आहे ठरवावं लागेल, त्याला काढावं लागेल, दुसरा नेमावा लागेल, आणि मग स होईल. किती लांब गेलं, कळलं का? कशा करता सांगितलं? राष्ट्रपती म्हटलं की भारताची सर्व सत्ता त्याच्यात केंद्रित झाली. मग असं म्हणायचं नको, राष्ट्रपती म्हणजे महाराष्ट्राचे सुद्धा का हो, गुजरातचे सुद्धा का हो? ज्यांची सत्ता दिल्लीमध्ये आहे त्यांची सत्ता गुजरातमध्ये जरी नसली तरी ते राज्य राष्ट्रपतीच्या आधिपत्याखालीच आलं, हा सिद्धांत. काय झालं?
सगळ्या ठिकाणी काही काँग्रेसची सत्ता नाही, बरोबर आहे ना? काँग्रेसची सत्ता त्या राज्यापुरतं नसेल, पण राष्ट्रपती तोच. मग एक राष्ट्रपती शब्द म्हटला की सत्ता शब्द आला, अधिकार शब्द आला. निराळं काही उत्तराची गरज आहे का? राष्ट्रपती म्हणजे ज्यांच्या हातात करायची गरज नाही, राष्ट्रपती एक शब्द उच्चारला की सगळं आलं. तसं इथे सत्ता म्हटले की चिद ज्ञान आलंच. निराळं सांग. मी तुम्हाला म्हटलं ना, माझ्यापर्यंत एवढं सोपं करून सांगता येईल एवढं सांगेल, जेवढं इथे बसल्यावर सुचेल. अलग लक्षात तेवढं सांग. चिद म्हणजे सिद्ध ज्ञान. लक्षात घ्या पुन्हा, नुसतं ज्ञान नाही तर सिद्ध ज्ञान. पुन्हा कळलं काय झालं? नित्य उपलब्ध शब्द पुन्हा त्याची संगती इथे आली. ज्ञान. आता तुम्ही काय अर्थ करता ज्ञानाचा? मिळवलं पाहिजे, मिळवल्याशिवाय काय होतं का? अरे मिळवायचं ते गुणमय ज्ञान, मिळून असतं ते सत्ता ज्ञान, नामे सिद्ध ज्ञान. चला, नेहमीचा दृष्टांत. आई मिळवायची नसते, ही आई आहे हे कळायचं असतं. बायको मिळवायची असते. आता तरी कळलं का नाही? एक येडं निघालं, त्याला बायकोही करायची होती, म्हणला मी आई पण करायला निघालोय. मूर्ख आहेस म्हणले ते, कान शिला ते. गाढवा काय अक्कल आहे का तुला? अरे आईमुळे तू आहेस. आई हे सिद्ध ज्ञान आहे आणि बायको हे गुणमय ज्ञान आहे. आई हे सिद्ध ज्ञान आहे, ओरिजिनल आहे. ते मिळवायचं नाही, ते मिळून असतं. ते कसं असतं? मिळून असतं. सिद्ध, सत, चिद म्हणजे सिद्ध ज्ञान. अजून सांग. मास्तरनी बोर्डावर ग काढला. ग गवतातला, ग गणपतीतला, क कमळातला, म मगरीतला. हे ते पूर्वीच्या काळी शिकवायचे. सध्या काय शिकवतात मला माहिती आहे ते सांगितलं ना काय. हे जुनी पुस्तकं ती अंकल्पी वगैरे माझ्या अजून लक्षात आहेत. तिथे मग ते सकाळी उठून गुरुसी बजावे ते सगळं पाठबीट करायचं. ते काय आता काही नाही, ते भजा बेजा भाजा बेजा काही नाही. सकाळी उठल्यानंतर भज पाहिजे. कशाचं भजा? जाऊ द्या, चला. कशा करता सांगितलं? गवतातला ग मास्तरनी बोर्डवर लिहिला, पण ग ज्या ज्ञानाने स्वीकारलं ते ज्ञान मास्तरने दिलं नाही, ते तुमच्याजवळ सिद्ध होतं. काय म्हटलं मी? गवतातला ग हे मास्तरने दिलं, पण गवतातला ग हे धारण कोणी केलं? ज्या ज्ञानाने धारण केलं ते ज्ञान तुमच्याजवळ ओरिजिनल आहे. ते कोणी दिलं नाही, कोणी देऊ शकत नाही. ओरिजिनल आहे, ओरिजिनल आहे. ज्या ज्ञानाने तुम्ही इंजिनियर झाला, ज्या ज्ञानाने तुम्ही डॉक्टर झाला, ते ज्ञान तुमच्याजवळ ओरिजिनल आहे. ते कोणी देत नाही. म्हणून जे आहे ते सिद्ध ज्ञान. मिळालं त्याला एकच शब्द वापरतो, विज्ञान. जे तुम्ही प्राप्त करून घेता ते विज्ञान, पण आहे ते कसं आहे? सिद्ध. चिद म्हणजे सिद्ध ज्ञान. या दोहीशी निपटून भेदूच नाही. आता या दोन्हीला निपटून, अहो तुम्ही म्हणाल भेद आहे तर भेद नाही. एवं जे अभेद सुख तोच आनंद देख, एक चित्री वाचक स्वसुखे. आता या दोघींचा जो अभेद आहे तोच आनंद. या दोघातला जो अभेद आहे, जी एकरूपता आहे. एक सांगतो, संसारामध्ये एकरूपता हाच आनंद. आनंद निराळा नाही कोटचा. अजून सांगू, भेद हे दुःख आहे, एकरूपता हा आनंद आहे. इथे एकरूपता आहे ना ज्या घरामध्ये, काय कसं काय छान चाललंय, समाधान चांगलंय. काय कसं काय चाललंय, बरंच म्हणायचं. कळलं का भेद? कसं काय छान आहे.
काही तसं काही भानगड नाही. मुलं मुलांच्या बाजूने आहेत, आम्ही आपलं दोघं जण असतो. छान आहे. स्वयंपाकाला एक बाई ठेवलेली आहे, अजून नाही नको. छान आहे. संध्याकाळी आता सध्या बाबा महाराज आल्यात, त्यांच्या प्रवचनाला जाऊन बसतो. काही विषय संध्याकाळी काही जेवायचं नसतं, आपलं थोडंसं काहीतरी खातो, पुन्हा टी व्हीवरची सिरियल बिरियल बघतो. आनंद आहे, मस्त आहे. 11 वाजता झोपून जातो. छान, बरं आहे. अरे बरं आहे तरी बरं म्हणणं, तोंड वाकडं करून बरं म्हणतोय. आता याला बरं म्हणावं का? इथे काय सांगतोय नीट लक्षात घ्या. भेद जिथे नाही, जिथे अभेद आहे तिथे आनंद म्हणायचीच गरज नाही. जिथे अभेद आहे तिथे आनंद आहे. तत सद म्हणजे सत्ता, चिद म्हणजे सिद्ध ज्ञान, हे दोन्ही एकरूप आहेत. तिथे आनंद आहे म्हणण्याची गरज नाही. एक वर सच्चिदानंद. पुंडलिकावर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. ठला विठ्ठला विठ्ठला.